नमस्कार मित्रांनो, भवानी ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. बघा, एक आज संध्याकाळचं एक छानशी वेळ आहे. सूर्य मावळतीला गेला आहे आणि आपण जे पिल्लं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसे दाखवले की आपण पिल्लं आणले आहेत. 1000 पिल्लं घेतले आपण गावरान, ज्याची आपण सुरुवात केली आहे. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला एक शेड पण दाखवलं होतं ज्या प्रकारे बनवलं आहे. आता तो शेड पूर्णपणे बंद करून आपण एक त्याच्यामध्ये ब्रूडिंग रूम बनवली आहे. ब्रूडिंग रूममुळे काय झालं, आम्हाला सुरुवातीला एक दिवस खूप त्रास झाला, जी हीट आम्ही बनवत होतो ती मेंटेन होत नव्हती. जे हीट ॲटोमॅटिक डिक्रीज होत होते आणि त्याच्यामुळं खूप पिल्लांना थंडी वाजल्यामुळं थोडेसे 2-4 पक्षी मॉर्टॅलिटी झाले. आज बघा, एकदम हे पिल्लं आता हीट व्यवस्थित मिळाल्यामुळं आता झोपल्यासारखे करत आहे, थोडंसं गुंगल्यासारखे. त्यांना पण गूळ पाणी पण दिलं आहे. सध्या आपण त्यांना थोडंसं फीड पण खाऊ घातलं आहे, पण अजून ते सध्या थोडेसे सुस्त आहेत, कारण काल हीट न मिळाल्यामुळे ते झोप नाही झाली आणि थोडे स्ट्रेसमध्ये होते पक्षी काल. तर आज जर बघितलं तर जे लाईट आहे त्याच्यापासून थोडे दूर दूर थांबत आहे. ज्यांना थंडी वाजली आहे ते जवळ येऊन बसलेले आहेत लाईटाच्या. 1000 पक्षी आहे आपल्याकडे. आपण गावरान पक्षी घेतले आणि पहिलीच बॅच आपण चालू करतो आहे. बघूया याच्यामध्ये बॅच म्हणण्यापेक्षा आता गावरान आपण यांना सेल आउट नाही करणार, यांच्यापासून अंडी आणि पिल्लांचं व्यवसाय आपण करणार आहोत. त्याच्यामुळे सुरुवातीचे पक्षी आपण आता याच्यामध्ये टाकले आहेत. हे एका कोपऱ्यामध्ये थोडंसं काय होतं आहे की हीट जास्त झाल्यानंतर ते कोपऱ्यामध्ये जाऊन बसतं आहे. तर आपण यातले 1-2 लाईट थोड्या वेळानंतर बंद करू, जेणेकरून हीट थोडीशी कमी होईल. काल थंडीनं काय होतं, पत्र थंड झाल्यामुळं हीट मेंटेन होत नव्हते आणि त्याच्यामुळं लाईटाचा जास्त प्रॉब्लेम आला. आणि ह्या ट्यूब आपण 1000 वॅटच्या ज्या ट्यूब लावल्या आहेत त्याच्यामुळं आता थोडीशी हीट पण मेंटेन होती आहे. बघूया, आपण थोडंसं खाद्यांचं पण हे करूया. हे बघा, पाण्याचं भांडं एक ड्रिंकर मी थोडं मोठं ठेवलं आहे, कारण काही पक्षी जे आहे त्याच्यामध्ये मोठे 7 दिवसांचे झाले पक्षी, ते थोडं उंच करून पण पिण्याचा प्रयत्न करत आहे. आणि छोटे छोटे ड्रिंकर पण आपण ठेवले आहे त्याच्यामध्ये.